सोलापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाने मयत शिक्षकांचे नियुक्ती वेतन त्यांच्या मृत्यूच्या 4 वर्षांनंतरही न दिल्याने त्यांचे नियुक्ती वेतन वेळेत देण्यात यावे या मागणीसाठी सोलापुरातील आदिवासी विकास प्रतिष्ठानकडून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याशी चर्चा करून सदरील परिपत्रक कसे चुकीचे आहे या संदर्भात सीईओ जंगम यांच्या निदर्शनास आणून दिले। यासाठी सीईओ जंगम यांनी आपण सकारात्मक निर्णय घेऊ असा शब्द दिल्याचे आदिवासी विकास प्रतिष्ठानचे प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर सुसलादी यांनी जनक्रांती न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले। सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेले एकूण 10 प्राथमिक शिक्षकांचे मयत होऊन 4 वर्षे झाले तरी देखील त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळालेले नाही। अर्थ विभागाकडील अधिकाऱ्यांनी ग्रामविकास विभागाचा 23 जुलै 2024चा चुकीचा अर्थ लावून ह्या कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन देता येत नाही अशा प्रकारचं शेरा त्यांनी मारून सर्व प्रस्ताव त्यांनी नाकारलेले आहेत। आज आम्ही तो परिपत्रक कसं चुकीचं आहे आणि पूर्वलक्षी प्रभावानं लागू होणार नाही तरी देखील मानवतावादी दृष्टिकोनातून यांना तुम्ही कुटुंब निवृत्ती वेतन द्या अशा प्रकारची विनंती आदरणीय जंगम साहेब मुख्य कार्यकारी यांना आम्ही आज विनंती आम्ही निवेदन दिलेलं आहे। याबाबत त्यांनी सकारात्मक निर्णय घेतो।